नर्मदे कामनाथ महादेव मंदिर आहे. या मंदिरामधून आहे ना मी आहे ना एक भोजन प्रसादासाठी आलो होतो. आज दत्त मंदिर येथे त्यांनी भोजन प्रसादी ठेवलेली आहे. आज सर्व परिक्रमाशी तिकडे चालू आहे. तर आम्ही आहे ना मी तिथून पुढे नीलकंठेश्वरला जाणार आहे. नर्मदे हर नर्मदे नर्मदे त्याच्या आम्ही आहे ना इकडनं चालू दत्त मंदिर भोजन प्रसादीसाठी सर्व परिक्रमाशी काढले. वा नर्मदे हे आहे ना आम्ही भरोजमध्ये नर्मदे हरे दत्त मंदिर नर्मदे आपण या ठिकाणी जिथे आलेलो आहे नर्मदा देव मंदिर आहे. नर्मदा माता मंदिराचं दर्शन घेऊन हे भरूचमध्ये आहे. नर्मदे आपण आहे ना या ठिकाणी आपण नर्मदेवी माता देवीचं मंदिर आहे आणि मैया किनारी आहे. इथून आपण बरोबर आहे ना हे भरूचमधून हा रोड आहे. आता आम्ही निघालो नीलकंठेश्वर गायत्री देवी मंदिर. हे बा हा रोड 6-7 किलोमीटर आहे. नर्मदे तर असं आल्याच्या नंतर बरं असं जायचं. नर्मदा मैयाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही लगेच पुढे आलो तर गंगानाथ महादेव मंदिर. मंदिर पण मैयाच्या किनारीचे मंदिर लॉक आहे. बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे निघतो. नर्मदे हर. याच मंदिराच्या बाजूने आम्हाला रोड आहे मैया किनारी. नर्मदे मैया आहे. मैया नर्मदे मैया नर्मदे त्या ठिकाणी आम्ही जे भरूच आहे ना भरूचच्या ठिकाणी आहे ना भरूच आम्ही आहे ना गंगानाथ महादेवाचं दर्शन घेऊन ते पुढे आलो. नर्मदे आता या ठिकाणी आपण आलो ना भरूचमधून आहे ना आम्हाला सरळ आहे ना जो ट्रेनच्या आहे ना ब्रिज आहे त्या ठिकाणी खालून आहे ना नीलकंठेश्वर आणि गायत्री मंदिर. तर आम्ही आहे ना बरोबर आहे ना वरून आहे ट्रेन जाते आणि त्या ट्रेनच्या आहे ना ब्रिज खालून आम्ही आहे ना गायत्री आणि नीलकंठेश्वर हे ना जाडेश्वरला आहे. आम्ही आहे ना तिकडे आज रात्रीचा आहे ना आमचे मुक्काम आहे. परिक्रमावासी आहे ना या मार्गे ज्यावेळेस भरूचमधून आहे ना पूर्ण भरूच पास करायला आम्हाला ते 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे ना पार करून बाजारपेठ लागते. बाजारपेठेतून मंदिरं लागतात. मंदिरं हे करत स्वामीनारायण मा नर्मदा देवी हे जे मंदिर आहे पास करून आम्ही सर्व आहे ना आता आहे ना पाठी आले. ही जे ट्रेनचा पास करून आम्ही पुढं बाजारपेठेतून पुढं आलेलो आहे आता सध्या. आणि आम्हाला एक 3 ते 4 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. संध्याकाळपर्यंत नर्मदे हे जे आपण भरूचमध्ये या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना याच्याने ना सरळ सर्कल लागून हे ते सर्कल लागलं का आपल्याला सरळ जायचं आहे. ते बघा आपण सरळ जाणार आहे. हा आपल्याला मार्ग आहे जाडेश्वर आणि गायत्री देवी मंदिर आणि नीलकंठेश्वर. सरळ जायचं आहे. नर्मदे या ठिकाणी मी आहे ना आम्ही हवेला आलेलो आहे. आता पूर्ण भरूच पास केलं आहे. पूर्ण बाजारपेठ पास करून आलो पाठीमागून ह्या हवेने. आणि ह्या चौकात आले पुढं वर ब्रिजवरती ज्या गाड्या दिसतात त्यामुळे ना काही मुंबई आणि वडोदऱ्याला चालल्यात. अहमदाबाद मुंबई वडोदरा. आणि या चौकामधून आम्हाला एक नर्मदा हे राईटला जायचं आहे. राईटला हां बरोबर राईटला जायचं. तर हे परिक्रमा आहे ना ह्या सर्व भरूचमधून सिटीतून चाललेली आहे आणि सिटीमधूनच जाते. आणि गाड्यांचा लय त्रास असतो.
त्या सिटीमधून आहे ना विचारत जायचं फक्त जाडेश्वर नीलकंठेश्वर आणि जाडेश्वर आणि गायत्री मंदिर हे 3 विचारलं ना सांगतो. नर्मदे या ठिकाणी आम्ही आत्ता आहे ना या ज्या आहे ना भरूचच्या ब्रिज खाली आलेलं आहे, हवेचा ब्रिज हा. या ब्रिज खालून आम्हाला आहे ना आत्ता आहे ना या हवेवरून राईटला जायचं आहे. आम्ही आता सध्या या ब्रिजवरून राईटला जाणार आहे आणि राईट मारला का आम्हाला या मैया दिसते आणि मैया दिसते लगेच लेफ्ट मारायचं आहे आम्हाला. कारण हा ब्रिजच्या पलीकडे जायचं नाही आम्हाला. तो जो ब्रिजच्या पलीकडे आहे तो दक्षिण तट आहे. आम्ही आता उत्तर तटावरून परिक्रमा चालू केलेली आहे. दक्षिण तटाची परिक्रमा आमची संपलेली आहे. हे बघा जे आता परिक्रमा व्हायची आता तिथं ह्या इथून आम्ही लेफ्टला थोडं पुढं गेलं का परत आम्ही लेफ्टला मारणार आहे राईट. नर्मदे ह्या ठिकाणात आता पोचलेलो आहे आम्ही परिक्रमावासी येतात. नर्मदे आम्ही 4-5-6 जण आहे पाठीमागून येतात आणि हा जो वरून ज्या गाड्या चाललेल्या आहेत ना या ज्या आहे ना हा भरूचच्या ब्रिजवरून डायरेक्ट मुंबईला जाणार आहे. आता आम्ही आहे ना मुंबईच्या दिशेने आता आम्हाला जो पुढचा जो ब्रिज दिसणार आहे ना तो आहे ना एक मैयाचा ब्रिज आहे. आता मैयाच्या किनारे आम्ही आलेलो आहे. भरूच पूर्ण सिटी पास करून आहे ना तर आम्ही आहे ना आत्ता आहे ना या अहमदाबाद आणि मुंबई हवेला आहे. हा मुंबई आणि अहमदाबाद हवे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. तर सध्या परिक्रमाचे आत्ता वाजलेत 4:45. आजचं रनिंग झाले 40 किलोमीटर 40 ते 42 किलोमीटर. आजचं रनिंग जास्त झाले 40-42 किलोमीटर आज सकाळी 6:15 वाजल्यापासून. यावरून ज्या गाड्या दिसतात तुम्हाला हे सर्व मुंबईला जाणार आहेत. नर्मदे हे जे परिक्रमावासी आहे ना त्यांनी आहे ना बॅगा ठेवू. नर्मदे गायत्री नर्मदे हे पण परिक्रमावासी आहेत. हे जे आहे ना पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे आता सध्या. हे जे आहे ना मुंबईकडे आहे ना मुंबईकडे गाड्या चालल्यात कारण ब्रिजवरून आहे ना ते गाड्या आहे ना ट्रॅफिक लागतं. सिंगल गाड्या सोडतात कारण एकच ब्रिज चालू आहे हा जो मैयाचा. इथं खाडी आहे. खाडी असल्यामुळं ट्रॅफिक फुल असतं आणि इकडच्या ह्या ब्रिजवरून गाड्या सोडत नाही मोठाल्या फक्त छोट्या गाड्या. पाठीमागून जे परिक्रमावासी येतात आणि हे जे पुढं चाललेत काही ते सायकलवरचे आहेत. त्यांना रोड माहिती नसल्यामुळं काही पाठी आले होते परत फिरून चालले. आता आम्हाला जायचं ते नीलकंठेश्वर आणि गायत्री मंदिर. आम्ही जवळ आलो इथून पुढं. आता इथून आम्हाला 1 किलोमीटर लेफ्ट मारायचं आहे. नर्मदे यार हा जे आहे ना पलीकडे आहे ना ह्या जो आहे ना याचा ब्रिज आहे. त्याच्या गाड्यांचं पूर्ण ट्रॅफिक आहे आणि आम्ही ह्या हवेवरून लेफ्टला मारून आहे ना तो आहे ना मैयाचा ब्रिज आहे. त्या ब्रिजकडे आम्ही जाऊ शकत नाही. त्या ब्रिजवरूनच आम्हाला काय असेल नर्मदे अभी हम लोग है ना अभी नीलकंठेश्वर जा रहे हैं. अभी यहाँ से हम लोग है ना भरूच से आए हैं. ये जो है ना ये सब हरदा जिले के ये देखो ये सब ये हरदा जिले के ये परिक्रमा के लिए आए हैं. देखो परिक्रमा के लिए चल रहे हैं. अभी है ना दक्षिण तट ओके उत्तर तट से आए सब जन अभी नीलकंठेश्वर जा रहे हैं. हम लोग नीलकंठेश्वर जाके रुकेंगे. आज का रनिंग बहुत हो गया. हाँ बहुत रनिंग हो गया. सब लोग है ना थोड़ा थके हुए लग रहे. इसके वजह से थोड़ा मूड ऑफ है सबका. हाँ हरदा जिले के सब ये हरदा जिले के ये हरदा जिले के बाबा जी ये देखो नर्मदे नर्मदे. तो आता आखिरकार हम लोग आ गए नीलकंठेश्वर पहुँचे.
नीलकंठेश्वरला पोचलो आहे. आज इथं एक दिवस आहे ना थांबू शकतो मी. नर्मदे हर इथले तुम्हाला नर्मदे.